ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। ठाणे जिल्हा परिषद कार्यालयात दूषित पाणी, वॉटर प्युरिफायर बंद, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ। ठाणे जिल्हा परिषद कार्यालयाच्या तळमजल्यावर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात इथं ठेवलेलं पाणी दूषित असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। अनेक दिवसांपासून इथं बसवण्यात आलेले वॉटर प्युरिफायर बंद अवस्थेत आहे। नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसल्याची तक्रार करण्यात येते। कार्यालयात कामानिमित्त दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात। त्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावं या उद्देशानं तळमजल्यावर पाण्याचं मशीन ठेवण्यात आलंय। मात्र सध्या हे पाणी शुद्ध करणारं मशीन बंद असून त्यामध्ये साठवलेलं पाणी निळसर आणि अशुद्ध दिसतंय। त्यामुळे पाणी पिण्यास योग्य नसल्याचं स्पष्ट दिसतंय। नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। मुख्य म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या आरोग्याचा गाडा हाकणाऱ्या जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशेजारीच कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे। अशा प्रकारे दूषित पाणी ठेवून नागरिकांच्या आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली। दरम्यान संबंधित विभागानं या प्रकाराकडे तातडीनं लक्ष देऊन वॉटर प्युरिफायर दुरुस्त करणं तसंच नागरिकांसाठी स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। ब्रेकिंग न्यूज मराठी ब्युरो रिपोर्ट, ठाणे। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।